आई बाबा पण नाही येणार आहेत आज. कॉलेज कुठलं होतं? काय आपला ऍड्रेस सांग बेटा. काय सवय लागली ना ते मोठे आहेत थोड्या. देव देतात मला लगेच. दादा दे बरं. असं करून द्यायला पाहिजे खरं तर. एक राऊंड उलटा फिरवायचा. तू उलटा फिरवा. Hello everyone and welcome back to Pre-Room Vlogs and welcome back to our new vlog as well. Actually आज आहे 20 सप्टेंबर आणि मी आता पुण्यामध्ये आहे कारण असं झालेलं होतं की ह्याच्या पप्पांच्या मोठ्या आई त्या एक्सपायर झाल्या होत्या तर आम्ही त्यांच्याकडे गेलेलो होतो. ते मी शूट नाही केलं कारण तिथे बरंच गर्दी होती आणि त्याच्यामध्ये आपण ते शूटिंग वगैरे करणं ते अजून ते बरोबर नाही वाटत त्याच्यामुळे मी ते कव्हर करण्याचा प्रयत्न नाही केला. पण आता संध्याकाळी आम्ही निघालेलो आहे ओमच्या पप्पांच्या फ्रेंडच्या घरी. तिथे आमचा नाईट स्टे असणार आहे. तर आता काय झालेलं आहे आम्ही निघत होतो आणि निघता निघता आम्हाला चहा हवा होता. तर ते इराणी कॅफे जे आहेत ना ते तिथे इराणी कॅफेमध्ये चहा घ्यायला गेले होते. ते कॅफे थोडंसं व्यवस्थित आहे चांगलं आणि मी अशा अवतारात आहे की जणू काही म्हणजे लाईक 4 घराची कामं वाटोपून आलेली आहे त्याच्यामुळे मी खाली उतरले नाही आणि गेले नाही. तर त्यांना मी म्हटलं की मला इथेच कॉफी आणून द्या. आणि हे बघा बाळा असं झोपून गेलेला आहे. ओम झोपून गेलेला आहे कारण त्याचं असं झालेलं होतं की सकाळी तो आज लवकरच उठलेला होता. त्याला झोपेतून मी फार जबरदस्तीने उठवलं आणि उठवल्यानंतर दिवसभर सुद्धा तिथे खूप खेळला त्याच्यामुळे दमला आणि मग तो शेवटी झोपी गेला इथे. तर असं आजचं रुटीन झालेलं आहे. मलाही जाम थकवा आलेला आहे कारण तिथे होती ती वरणबट्टी आणि त्या वरणबट्टीने एक तर सकाळी लवकर उठलेली वरणबट्टी एकदम भूकच्या सपाटात ती खाल्लेली तर मला ते सुद्धा अशी झोप लागून गेली संध्याकाळी. तर मला सुद्धा जाम आज थकवा आलेला होता आणि वरतून काल दिवसभर वर्क फ्रॉम होम सुद्धा होतं. ऑफिसची कामं करून सकाळी परत लवकर उठून प्रवास करून तिथे थोडीफार कामं करायला लागली तर ती होऊन थोडं दमछाकच झाले डाऊनच झाले मी आज. तर बघूया आता बऱ्याच वेळापासून मध्ये गेलेले आहेत पण काय माहित नाही किती वेळ लागतोय यांना आता यायला. लेट्स सी. तर हा आलेला आहे आमच्याकडे गरमागरम चहा आणि चहाची असं झालेलं की दार उघडलं तो माझ्या मांडीवर झोपलेला होता आणि तेवढ्यात काय झालं की त्याच्या पप्पांनी ना थोडंसं दार हलवलं गेलं. त्यांचं लक्ष नाही पण तो चहा ना थोडासा ह्याच्या अंगावरच आणला मे बी तर तो लगेच उठून गेला बिचारा झोपलेलं पोरगण. आणि असा मी चहाचा आस्वाद घेते. चहा मस्त आहे आणि हे मित्र बघा हे मित्र बाहेर उभे राहिलेत आता बोलत. हे असे मित्र बाहेर बोलत बसले आणि मी गाडीत बसलीये. ओम बघतात. बेटा उठला तू झाली झोप. चटका लागला का रे बेटा. चटका लागला तुला. तर असं झालेलं आहे की चहा पिऊन झालेला एकदम मस्त चहा होता छान चहा होता. पण आता त्याचे पप्पा आहेत ना जरा गेलेले आहेत बाहेर. म्हणजे त्यांचा फ्रेंड आहे ना त्यांची एक छोटी मुलगी आहे तिच्यासाठी आणि ह्याच्यासाठी थोडं काहीतरी स्वीट घ्यायला गेलेत. तर असं झालेलं आहे आमचं. तर त्याला पण किती वेळ लागतो काय नाही. झोपवड झाली बिचाराची. मगापासून झोपलेला होता मस्त छान घोरत होता पण त्याचं ते चहा पडला म्हणून त्याला झोप नाही लागली. बेटा नाक बंद झालंय का तुझं. सर्दी होते तुला. नाक चोकअप झालंय.
त्याचं नाक चोकअप झालंय का काय झालं काही कळत नाही. आता उद्या मे बी परत डॉक्टरला दाखवून देऊ काय झालंय त्याला. अरे तो त्याचं नाक जाम झालंय का? हो. तरच तो असं हे करतोय. त्याला तर ड्रॉप घ्यावा लागेल ना. हा हा. आई बाबा पण नाही येणार आहेत आज. कॉलेज कुठलं होतं? हॅलो, आई पप्पा पण नाही येणार आहेत म्हटलं. काय बघतो तू? आई पप्पा नाही येणार म्हटलं इथे. हो हे केलं का? उद्या सकाळी येतील डायरेक्ट. बर हे बघ आलो आपण. आलो आलो आलो. कुठे हे का? फ्लॅट नंबर 501. आई बाबा आणि आम्ही सगळे सकाळी. एंट्री मारू आपण आता. व्हिडिओ आली झाली एंट्री. ए कोण आहे रे दीदी? हे बघ कोण आहे? जा 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 ना. आपण आहे ना, तर हा जो व्हिडिओ आहे ना तो मी शूट करते iPhone 16 मध्ये. ठीक आहे, तो आम्ही ज्यांच्याकडे आलेलो आहे त्यांचा हा फोन आहे, तर त्यांच्यामध्ये शूट करते, त्या फोनमध्ये शूट करते. थोडासा डिफरन्स जाणवला तर ठीक आहे. ओके, तर मी तुम्हाला एक घर दाखवते. इट्स अ व्हेरी स्पेशियस होम, खूप लक्झुरियस होम आहे पुण्यामध्ये, रावेत एरियामध्ये. म्हणजे एकदम फ्रेश वाटलं. ठीक आहे, मी दाखवते एक एक करून. तर आमचं फ्रेश वगैरे होऊन झालेलं आहे. आता मी आंघोळ वगैरे केलेली आहे छानपैकी. आमचं सगळं छान वाटतं. आज दिवसभरात फार हेक्टिक शेड्यूल होतं. त्या हेक्टिक शेड्यूलमधून आज इतकं छान वाटतं आहे. आणि घरसुद्धा इतकं छान आहे. आणि बेसिकली ना पुण्याचं वातावरण खूप थंड आहे, त्याच्यामुळे फार क्लीन वाटतं आहे. आणि आय रिअली मिस फीलिंग बिकॉज आय वॉज चेंजिंग. आणि आता फक्त ओमची तयारी राहिली. काय ग तू मला काय म्हणतेस? यक्षिका नाव आहे ना? हा, काय म्हणतेस तू मला? हा ती मला आजी बोललेली आधी, मग तिला सांगितलेलं काकू म्हण, है ना? हा बघा, तिथे जातो तिथे खेळतच राहतो. काय आपला ऍड्रेस सांग बेटा, काय आहे? ए ओम दे ना तिला बेटा, आपण त्या दीदीकडे आलो ना, दे ना तिला. व्हिडिओ काढते आता ना, माणसाची व्हिडिओ काढणं चांगलं असतं. अरे 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 भांडणं चालले. ओम दे बेटा तिला जरा. ओम देऊन टाक तिला, दे तिला जरा. काय दिलं? अरे अरे तिचं का घेतोस परत? अरे 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 हा स्ट्रॉबेरी पण टाकून दिली एक्स्ट्रा मध्ये. कॉम्प्लिमेंटरी.
कसं होईल यांचं काय माहिती पुढे. सवय लागली आहे ना ते मोठे आहेत थोडे. देव देतात ना लगेच. दादा दे बरं. अरे अरे हे बाळू हे बघ ना. बाळू रडायचं नाही ना बेटा. ती दीदी लहान आहे ना. दादा तू सरका बरं. तू चेअर सरका. ती रडायला लागली. हा बसव बसव. तू इकडे ये पहिले. तू इकडे ये मग मी बसवेल तुला इकडे. तू इकडे येतोय तुला बसवेल. शेअर नाही करत. ठीक आहे शेअरिंग नाहीये ना. ओके आमच्याशी बोलायचं नाही कोणी. हो हो बैस इथे इथे तू 5 मिनिट. दादा इकडे पोलीसला बोलव. आपण घेऊ दुसरं इकडे. ते ना बघत दिसत असेल तुम्हाला इथे पाण्यासारखं दिसतंय. बाहेर अजिबातच पाऊस नाही पडलेला. इथे दव आलेले आहे. बापरे इतकं थंड वातावरण आहे. कुठे पाऊस नाहीये ना. तर अजिबातच पाऊस नाही. आणि बघा इथे इथे थंड इथे इथे बघा पाण्याचे थेंब आहेत. बघितलं ना किती थंड वातावरण आहे इथलं. ती बाहेर गेलं बरोबर तिथे ना त्या स्टँडला असं पाणी आलेलं आहे. म्हणजे दव आलेले आहेत. इतकं थंड वातावरण एकदम कूल. आणि मी आले तेव्हापासून मला असं म्हणजे चिकचिक मुंबईला आपलं वाटतं ना असं चिकचिक चिकचिक घामाची वगैरे तसं अजिबातच नाही. एकदम फ्रेश फील होतं. सो दिस इज हाऊ पुणे इट इज. हा मुंबईत नाही आहे तसं. हा 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 रिॲक्शनच बघा फक्त आमचे. आता आमचं सगळं आवडून झालेलं आहे. जेवण वगैरे मी दाखवलं तुम्हाला. जेवण वगैरे सगळं करून झालेलं आहे आमचं. आता आम्ही झोपण्याच्याच तयारीत. आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या आणि आता आम्ही झोपण्याच्याच तयारीत आहे. तर आमचा बेड पण तयार झालेला आहे. व्हिडिओ नंतर काढतो. पासच आहे मी पण. काहीच नाही माझ्याकडे. मला कोणाचं काय करणार आहे इथे. वाट लावली अरे गेला. अरे यार मला तो काढला असतो झालं. काय केलं माझं पण झालं. पाचशा दोघांच्या अरे केलं असतं काय आम्ही वाटलं ते यार. आणि तू एवढी चिटर निघाली. तुझ्यासाठी सगळं सोडलास. तू मला गुल्लू दिला का. अजिबात नाही. परत आता मी बघ कसं तो गेम आहे आता. असं थोडी चालतंय. आपण गेम अजिबात आपण गेम आम्ही म्हटलो का आम्ही बरोबर हे चिकनी गेम मजा करतात नुसती आमच्या सगळ्यांना होतंय. अरे तुम्हाला खेळता येत नाहीये. तुम्हाला खेळता येत नाहीये. कबूल का नाही करत. आम्हाला खेळता येत नाही. मग 2-3 पास मारायला गेला. स्किप मारतो ना. हे वेगळं चाललंय. असं करून द्यायला पाहिजे खरं तर. एक राऊंड उलटा फिरवायचा. तू उलटा फिरवा राऊंड.
सर पण ते आपल्याकडेच करावं काम करा आपण तिकडे त्यांना देऊ असं नाही तसंच करणार आता. त्यांना खेळता येत नाहीये दोघांना म्हणून कबूल नाही करत. खेळता येत नाही. थांब जरा पुढच्या वेळेचा व्हिडिओ रेकॉर्ड कर मग बघतो आम्ही पण जरा पत्ता बदलून घ्यायचा कसं पटकन. हे आमचे पत्ते आमच्या जवळ आहे. चेंज करून घेऊ आपण करून घ्यायचे. काय काय परत थोडा घेता येत नाही आता शिवायला पत्ते हातातच. हा? हो ना. अरे शेवटचा थोडासा राहून गेला माझा गेम. तेच आमचं पण होत होतं. आता राहिले ना फक्त जिंकायची. हो त्याला मग सगळ्यांचं एक एक झालं ना की मग आपण भट्या चोर खेळू. त्याचे पत्ते ए सोनू. पत्ते तर अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. आणि उद्याच्या दिवशी आमची अशीच कुठेतरी ट्रिप राहणार आहे. ट्रिप म्हणजे कोणाच्या तरी घरी जाणार आहे तर ते मी उद्या सांगेल तुम्हाला सकाळी इथून जसं आम्ही रेडी होऊन जाऊ तसं. ठीक आहे. तर गुड नाईट एव्हरीवन आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.